हॅलो, तर तुम्हाला माहिती आहे का, की या वनस्पतीला देखील गुढीपाडव्याच्या दिवशी आंब्याची डहाळी आणि कडुलिंबाची फुलं याच्या एवढंच अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर ती वनस्पती म्हणजेच पिसोळा. तर हाय, हॅलो, नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल मोस्टली फॅसिनेटिंग. आपण आज याच वनस्पतीबद्दल इत्थंभूत माहिती पाहणार आहोत. याचे आयुर्वेदिक फायदे, त्यासोबतच गुढीपाडव्या दिवशी याला एवढं महत्त्व का आहे, हे देखील आपण पाहणार आहोत. तर मराठवाडा भागामध्ये विशेषतः या वनस्पतीला पिसोळा म्हणून ओळखलं जातं. मी इंटरनेटवर सर्च केलं, की याला दुसरं कुठलं नाव आहे का? पण मला ते सापडलं नाही. तर आमच्या भागात म्हणजेच लातूर, उस्मानाबाद, बीड या जिल्ह्यामध्ये तरी याला पिसोळा म्हणून ओळखलं जातं आणि गुढीपाडव्याच्या दिवशी हे पिसोळ्याचं जे झाड आहे ते पायाखाली धरून किंवा अंगावर, डोक्यावर ठेवून किंवा अंघोळीचं पाणी जे असतं त्या पाण्यामध्ये टाकून त्याने अंघोळ केली जाते. पिसोळ्याबद्दलची माझी लहानपणीची आठवण म्हणजे आमची आजी किंवा आई आम्हाला गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी शेतामध्ये हे पिसोळा आणायला पाठवायचे आणि हा शेतामध्ये आपसुकच उगवून येतो. बांधाच्या कडेला किंवा रस्त्याच्या कडेला, जंगलामध्ये आपसुकच उगवून येणारं हे गवत आहे. जे झुडूप प्रकारात छोटंसं दिसतं आणि ह्याची पानं तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहताय, तर हे गोलाकार आकाराची याची पानं असतात आणि त्याला ओळखायचं म्हणजे याच्यामध्ये 2 प्रकार असतात. एक पिसुळी आणि एक पिसोळा. तर बऱ्याच जणांची गल्लत होते, की पिसोळा नेमका कुठला खरा? तर हे जे तुम्ही पाहताय व्हिडिओमध्ये ते ज्याची पानं गोलाकार असतात तो म्हणजे पिसोळा आणि ज्याची लंबटसर पानं असतात ती असते पिसुळी. तर पिसुळी वापरत नाहीत गुढीपाडव्याच्या दिवशी, तर स्पेसिफिकली पिसोळाच वापरतात. मंडळी, आपल्या प्रत्येक सणामागे एक परंपरा, एक संस्कृती आणि एक वैज्ञानिक कारण दडलेलं असतं. त्याचप्रकारे गुढीपाडव्याच्या दिवशी पिसोळा अंगावर घेऊन अंघोळ करण्यामागे देखील एक वैज्ञानिक कारण आहे. पिसोळा म्हटलं की एक उग्रगंधी हिरव्या रंगाचं छोटंसं झाड, साधारणतः 1.5-2 फूट उंचीचे, शेतात आपोआप उगवणारे हे झाड असते. अतिशय औषधी गुणधर्माने युक्त. याच्या उग्रगंधामुळे कृमी पळून जातात. गुढीपाडव्याच्या काळात शरीरामध्ये ऋतुसंधी काळामुळे कफ किंवा पित्त वाढून अनेक प्रकारचे व्याधी उद्भवू शकतात. अशा कफ, पित्त, ज्वरामध्ये पिसोळा अतिशय उत्तम काम करून ज्वरनाशनाचे काम करतो. आयुर्वेदामध्ये तो मृदुरेचक ही सांगितलेला आहे. याला क्षिरिणी असं म्हटलं गेलं आहे. दासबोधामध्ये रामदास स्वामींनीही याचा उल्लेख केलेला आहे. पिसू नावाचे लहान कीटक पूर्वी घरात होत होते. ते चावून अनेक प्रकारचे त्वचा विकार लोकांना होत असत. पिसोळ्यामुळे ते पिसू नष्ट होत पर्यायाने त्वचा विकारापासून मुक्ती मिळत असे. पिसोळा पायाखाली धरण्यामुळे व अंगावर गरम पाणी टाकल्याने पिसोळ्यातील उग्र तत्व निघून ते त्वचेवर पर्यायाने श्वासाद्वारे शरीरात जाऊन शरीरातील जे काही जीवाणू, विषाणू असतील त्याचा विनाश करण्याचं काम हे याच्यातील अँटीबॅक्टेरियल जे प्रॉपर्टीज आहेत ते करतील आणि म्हणूनच पिसोळा हा गुढीपाडव्याच्या दिवशी वापरला जातो. तर याचमुळे असा हा बहुगुणी पिसोळा गुढीपाडव्याच्या दिवशी अवश्य वापरावा. आणि तुमच्याकडे हा पिसोळा वापरला जातो का? किंवा तुम्हाला पिसोळ्याबद्दल तुम्ही वापरतात, पण त्याच्याबद्दलची ही माहिती तुम्हाला माहिती होती का? तर याबद्दल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. त्याबद्दलच याच्याबद्दल काही आणखीन माहिती असेल, तर ती देखील तुमच्याकडून ऐकायला आम्हाला आवडेल. त्यामुळे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट्स करून तुम्हाला ही माहिती कशी वाटली किंवा तुमच्याकडे असलेली वेगळी माहिती आम्हाला ऐकायला आवडेल. थँक सो मच. धन्यवाद. तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. थँक